नमस्कार. संघर्ष न्यूजमध्ये आपले स्वागत आहे. आज आपल्यासोबत एक व्यक्तिमत्व आहे. ज्याप्रमाणे मी तुम्हाला सांगितलं होतं आणि आपल्या संघर्ष न्यूज सोलापूरच्या माध्यमातून आपल्या सर्व प्रेक्षकांना मी आवाहन केलं होतं की दर रविवारी आता एक आपण संपादकीय पेज सुरू करणार आहोत. तर हे पेज सुरू करत असताना आपल्याला एक आनंदाची गोष्ट म्हणजेच या पेजच्या पहिल्या मुलाखतीसाठीच एक नामांकित व्यक्तिमत्व म्हणजेच प्राध्यापक अशोक मनोहर कांबळे सर हे लाभलेले आहेत, ज्यांनी जे मान्यवर काशीराम साहेब आहेत यांच्या जीवनावर PhD केलेली आहे. तर त्यांचा एक अल्पसा परिचय मी आपणाला सांगू इच्छितो. 2010 मध्ये त्यांनी MA केलं, इतिहास विभाग सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ या ठिकाणी. तर 2011 मध्ये नेटची परीक्षा हे क्वालिफाय झाले. तर 2019 मध्ये त्यांनी PhD पूर्ण केली आणि PhD हे एक समाज जागृतीचं जे काम करणारे व्यक्तिमत्व आहे ते म्हणजेच मान्यवर काशीराम साहेब यांच्या जीवनावर त्यांनी PhD पूर्ण केली. आणि गेल्या 8 वर्षापासून ते पुण्यातील जे नामांकित कॉलेज आहे त्या कॉलेजमध्ये ते प्राध्यापक म्हणून सध्या कार्यरत आहेत. तर 2016 मध्ये मावळ शिक्षण प्रतिष्ठान तळेगाव दाभाडे या ठिकाणी त्यांना आदर्श शिक्षक पुरस्कारही त्या ठिकाणी त्यांना मिळालेला आहे. तर एवढंच नाही मित्रांनो, तर आतापर्यंत त्यांची एक चांगल्या दर्जाची आणि समाज जागृतीची अशी पुस्तकं रिलीज झालेली आहेत, प्रकाशित झालेली आहेत. मग ती 3 पुस्तकं कोणती आहेत? कारण की तुम्हाला ही उत्सुकता लागलेली असेल ती पुस्तकं कोणती आहेत, जेणेकरून आज ह्या व्यक्तिमत्वाशी आपण चर्चा करणार आहोत. त्यावेळेस तुम्ही नंतर विचार कराल की ते पुस्तकांची नावं आम्हाला हे करावी. तर ते आत्ताच मी तुम्हाला ते पुस्तकांची नावं सांगतो. तर ते 3 पुस्तकं म्हणजेच प्रारंभिक भारताचा इतिहास हे MA साठी याचा अभ्यास केला जातो. तर दुसरं पुस्तक आहे महाराष्ट्रातील दलित चळवळीचे स्वरूप आणि तिसरं पुस्तक आहे मध्ययुगीन भारताचा इतिहास. अनेक इंटरनॅशनल, नॅशनल आणि स्टेट लेवलच्या सेमिनारमध्ये त्यांनी पेपर वाचन आधी सर्वांसाठी त्यांनी सहभाग घेतलेला आहे. तर हे असं एक व्यक्तिमत्व आज आपल्याला ह्या आपल्या पहिल्या भागासाठी आज संपादकीय पेजसाठी आलेला आहे, उपस्थित राहिलेला आहे. प्रथमतः आपण त्यांचं स्वागत करूया. नमस्कार सर. नमस्कार सर. आता आम्ही तुमचे या ठिकाणी आमच्या प्रेक्षकांना ओळख करून दिलेली आहे. तर आम्हाला निदान आता हे सर्व ओळख झालेले आहे तुमच्या व्यक्तिमत्वाची, कारण की तुमचं ते व्यक्तिमत्व तसं समाजामध्ये ज्यावेळेस एखादा व्यक्ती वावरत असतो त्यावेळेस तो व्यक्ती वावरत असताना त्याची ओळख घेऊन वावरत असतो. मग ही ओळख घेऊन वावरत असताना तर तुम्ही एकंदरीत मान्यवर काशीराम साहेब यांची तुम्ही PhD करण्यासाठी निवड केली. तर मग आम्हाला त्यांच्या जीवनाविषयी थोडीफार एक माहिती सांगावी. सर्वप्रथम संघर्ष न्यूज चॅनलच्या वतीनं मला आजच्या या संपादकीय भागामध्ये प्रमुख पाहुणे म्हणून बोलवलं किंवा आपले विचार व्यक्त करण्यासाठी बोलवलं, त्याबद्दल मी वाघमारे साहेबांचा अतिशय आभारी आहे. वास्तविक पाहता माझं गेल्याच वर्षी मान्यवर काशीराम साहेब यांच्या जीवनावरती मी PhD केली आणि त्यांच्यावरती PhD करून आता मागच्या 23 जूनला त्याला 1 वर्ष पूर्ण झालं. आणि त्या 1 वर्षामध्ये म्हणजे स्पेसिफिक काशीराम साहेब यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या किंवा एकूणच जे काय फुले शाहू आंबेडकर यांची विचारधारा, यांची चळवळ आहे, या फुले शाहू आंबेडकरी विचारधारेमध्ये फार महत्त्वाचं आणि मोलाचं काम मान्यवर काशीराम साहेबांनी केलं. आणि त्या विषयावरती मी PhD करावी अशी एक विद्यार्थी दशेपासूनच मला ती एक आवड होती. म्हणजे आयुष्यामध्ये आपण PhD करायचं, प्राध्यापक व्हायचं आणि करत असताना चळवळीतल्या एखाद्या विषयावरतीच PhD करायचं असा एक मी मनाशी ठाम निश्चय केला होता. वास्तविक पाहता मान्यवर काशीराम साहेब यांचा विषय सावित्रीबाई फुले किंवा पुणे विद्यापीठ, ज्याला विद्येचं माहेरघर असं म्हटलं जातं, त्या पुणे विद्यापीठामध्ये तुम्हाला सर्वांना माहिती आहे कुणाचं वर्चस्व आहे काय आहे. पण अशा पुणे विद्यापीठामध्ये एक चळवळीतल्या फार महत्त्वपूर्ण समजले जाणारे मान्यवर काशीराम साहेब
यांच्यावरती PhD करणं, तो नंबर लागणं, त्या विषयाला मान्यता मिळवणं, त्याच्यासाठी फार अडचणी देखील मला फेस कराव्या लागल्या, परंतु त्या माध्यमातून देखील यश मिळत गेलं किंवा त्याच्यावरती विजय मिळाला. आणि शेवटी म्हणजे वास्तविक पाहता या PhDच्या ह्या विषयाच्या नावापासून बऱ्याच वेळा मला त्या विद्यापीठ जे आहे त्या ठिकाणचे जे डिपार्टमेंट आहेत किंवा तिकडचे जे लोक आहेत त्यांच्यापासून विरोध सुरू होता, परंतु त्या विरोध डावलून मी हा विषय घेतला आणि त्याच्यावरती गेल्या वर्षी माझं पूर्णपणे एक 250 पेजेसचं तो प्रबंध मी विद्यापीठाला सादर केला आणि 23 जुलै 2019 रोजी मला PhD अवॉर्ड झाली. आता एकंदरीत तुम्ही हा सर्व तुम्ही PhD करत असताना तुम्हाला हा सर्व काही एकंदरीत संघर्ष करावा लागलेला आहे, पण हा तुम्हाला एकंदरीत मान्यवर काशीराम साहेब यांचाच विषय निवडावा असा का वाटला? काय त्याच्या मागचं कारण काय? वास्तविक पाहता काशीराम साहेबांचाच विषय निवडावा याचं प्रमुख आणि मूलभूत जर कारण म्हटलं तर विद्यार्थी दशेमध्ये मी ज्यावेळेस 11वीला होतो, या ठिकाणचं जे करमाळा येथील कॉलेज आहे यशवंतराव चव्हाण महाविद्यालय, या ठिकाणी माझं 11वी 12वी आणि ग्रॅज्युएशनपर्यंत शिक्षण झालं. आणि त्या ठिकाणी 11वीला असताना बामसेफचे सध्याचे राष्ट्रीय महासचिव मान्य DR पोहोळ सर यांचा या ठिकाणच्या DED कॉलेजवरती एक केडर कॅम्प होता, बामसेफचा एक केडर कॅम्प होता. आणि त्यावेळेस 11वीला होतो आणि 11वीला असताना मी त्या काही माझे मित्र आहेत, सिनियर मित्र अब्दुल्ले सर असतील किंवा इतर जे लोक आहेत, त्यांनी मला सजेस्ट केलं की त्या केडर कॅम्पसाठी मी यावं, प्रशिक्षण शिबिरासाठी यावं. वास्तविक पाहता बामसेफ काय आहे, चळवळ काय असते, म्हणजे एकतर बुद्धिस्ट समाजामध्ये जन्म घेतल्यामुळं चळवळ वगैरे याची कल्पना होती, परंतु बामसेफ या संघटनेविषयी फार म्हणजे अशी माहिती नव्हती. त्या एक दिवसभराचा तो केडर कॅम्प होता, मला वाटलं 1-2 तासाचं भाषण असेल आणि आपण परत येता येईल. आणि वास्तविक पाहता जर सांगायचा महत्त्वाचा मुद्दा जर सांगायचा झाला की 11वीचा ज्यावेळेस तो कार्यक्रम होता, केडर कॅम्प होता, त्यावेळेस माझी फायनल एक्झाम चालू होती, म्हणजे फायनल पेपर चालू होते 11वीचे. काही का असं दुसऱ्या दिवशी सुद्धा मला महत्त्वाचं आहे, मला वाटते OCचा काहीतरी पेपर होता दुसऱ्याच दिवशी, आणि आदल्या दिवशी मला वाटतं तो संडे होता, रविवारी तो केडर कॅम्प होता, दुसऱ्या दिवशी पेपर होता. तरी सुद्धा म्हणलं 1-2 तास आपण ऐकावं नंतर परत यावं. परंतु मी कार्यक्रमाला गेलो, सरांचं बोलणं इतका प्रभाव माझ्यावरती पडला की मी सलग 8 तास कार्यक्रम केला, पूर्णच्या पूर्ण तो कार्यक्रम मी अटेंड केला. आणि त्या कार्यक्रमाच्या नंतर खऱ्या अर्थाने बामसेफ या संघटनेची जाणीव झाली, माहिती झाली. त्याच्यानंतर थोडंसं वाचन सुरू केलं आणि वाचन सुरू केल्यानंतर किंवा बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळीची माहिती घेत असताना मला एक गोष्ट जाणवली, ती म्हणजे काय तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी म्हणजे 1920 ते 1956 पर्यंत तर हा फार मोठा संघर्ष सर्वसामान्य सर्वच बहुजन समाजासाठी केला. त्याच्यामध्ये SC असेल, ST असेल, OBC असेल किंवा भारतीय संविधानाच्या माध्यमातून SC ST OBCचे हक्क अधिकार बाबासाहेब आंबेडकरांनी दिलं की ज्याच्या माध्यमातून आज एवढ्या मोठ्या प्रमाणात प्रगती झालेली आहे. परंतु बाबासाहेब आंबेडकरांच्या नंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नंतर जर या फुले शाहू आंबेडकरी किंवा आंबेडकरी मिशनमध्ये जर महत्त्वाचं आणि मोलाचं कार्य माझ्या दृष्टीने जर कोणी केलं असेल तर ते मान्यवर काशीराम साहेब आहेत, असं माझ्या वाचनामध्ये आलं. हे सर्व कॉलेजमध्ये जीवन म्हणजे BA ला असताना ह्या सर्व गोष्ट वाचनामध्ये आलं. आणि त्यावेळेसच BA मध्ये ठरवलं की आयुष्यामध्ये जर आपण PhD करायची तर काशीराम साहेबांवरतीच PhD करायची. म्हणजे PhD नंबर लागेल नाही लागेल, मी MA करेल, PhD करेल, सेटनेट होईल, हे गोष्ट दुय्यम होता, परंतु PhD जर केली तर आपण काशीराम साहेबांवरती करावं असा एक ठाम निश्चय केला. योगायोगाने माझा MA ला विद्यापीठात नंबर लागला. MA माझं 2010ला तिथं झालं आणि तिथं झाल्यानंतर 2011 मध्ये नेटची परीक्षा पास झालं, मी आता तुम्हाला सांगितलं. तर त्याच वेळेस मग मी PhDला ट्राय करत राहिलो, 1-2दा ट्राय केलं, पण 2014ला माझा नंबर लागला. 2014 ते 2019 असा 5 वर्ष मी रिसर्च केला. आणि त्या रिसर्चच्या नंतर मान्यवर काशीराम साहेब आणि याच विषयावरती घ्यावा असा एक मी ठाम निश्चय केला होता. त्याच्यामुळं हाच विषय मी याच्यासाठी निवडला, म्हणजे PhDच्या संशोधनासाठी हा विषय निवडलेला होता. एकंदरीत आता आपण सांगितलं की बाबासाहेबांची जी चळवळ आहे ही थंड पडलेली चळवळ, बाबासाहेबांनंतर समाजामध्ये जे जागृतीचं काम आहे हे कोण पुढे चालवणार अशा प्रकारचा एक प्रश्न तुमच्या मनाला पडला होता. त्यावेळेस तुम्हाला एकंदरीत मान्यवर काशीराम साहेब यांनी जी चळवळ पुढे चालवली त्या चळवळीतून तुम्ही प्रेरित होऊन तुमच्यावर PhD करण्याचा एक प्रबंध तुम्ही तयार केला. तो विद्यापीठाने स्वीकारलाही, त्यासाठी तुम्हाला बराच संघर्षही करावा लागला. मान्यवर काशीराम साहेब यांच्या कौटुंबिक जीवनाची आपण या ठिकाणी कशा प्रकारे माहिती द्याल?
फार चांगला प्रश्न तुम्ही विचारला वाघमारे साहेब. कारण का मान्यवर काशीराम साहेबांचं नाव बऱ्यापैकी लोकांना माहिती आहे, परंतु ऍक्च्युअल म्हणजे काशीराम साहेबांच्या फॅमिली लाईफ जी आहे त्याच्याविषयी बरीचशी माहिती लोकांना नसते किंवा नाही. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ज्यावेळेस मी PhD करत होतो त्यावेळेस माझी एक गोष्ट प्रकर्षाने लक्षात आली, ती म्हणजे काय तर काशीराम साहेबांवरती मराठी लिखाण म्हणजे मराठी भाषेमध्ये फार कमी लिखाण आहे. म्हणजे अगदी महाराष्ट्रामध्ये जर पाहिलं तर बोटावर मोजणे इतकी फक्त काशीराम साहेबांवरती मराठी लिहिलेली पुस्तकं आहेत. सगळी पुस्तकं त्यांची उत्तर भारतामध्ये दिल्लीमध्ये हिंदीमध्ये आणि इंग्लिशमध्येच अवेलेबल आहे. त्यामुळे माझं PhDचं काम करत असताना मी 90% 80 ते 90% पुस्तकं ही हिंदी आणि इंग्रजी वापरले. एक 10% पुस्तकं मी फक्त मराठी वापरले असतात, किंवा मराठी पुस्तक काशीराम साहेबांवरती जास्त अवेलेबल नाहीत. भविष्यामध्ये नक्कीच ज्यावेळेस काय म्हणतात काही कालावधीनंतर मी हे PhDचं एक चांगलं दर्जेदार पुस्तक मराठीमध्ये महाराष्ट्रामध्ये निर्माण करणार आहे किंवा प्रकाशित करणार आहे. तर काशीराम साहेबांच्या फॅमिलीविषयी जर आपण माहिती पाहिली तर मुळात काशीराम साहेब कुठल्या राज्यातले होते, पंजाब या राज्यातले काशीराम साहेब होते. पंजाब या राजकीय राज्याचं एक वेगळं वैशिष्ट्य जर आपण पाहिलं तर पंजाबमध्ये 5 नद्यांचा प्रदेश आहे म्हणून ओळखला जातो. पंजाबला 5 नद्यांचा प्रदेश म्हणून ओळखला जातो. त्याच्यानंतर पंजाबचं एक वेगळं वैशिष्ट्य काय तर शीख धर्माचे धर्मसंस्थापक गुरु नानक यांचा प्रदेश म्हणून देखील पंजाबला एक वेगळी ओळख आहे. त्याच्यानंतर प्रेम आणि समतेचा संदेश देणारा धर्म म्हणून शीख धर्म त्या काळामध्ये किंवा आज देखील फार लोकप्रिय आहे. तर अशा धर्माच्या धर्मसंस्थापक असलेले गुरु नानक यांच्या भूमीतून येणारे काशीराम साहेब एक होते. वास्तविक पाहता काशीराम साहेब देखील रामदासिया शीख होते. रामदासिया शीख म्हणजे काय तर पंजाबमधले जे चर्मकार जातीचे लोक आहेत आणि ज्या चर्मकार जातीच्या लोकांनी शीख धर्माचा स्वीकार केलेला आहे त्या लोकांना पंजाबमध्ये रामदासिया शीख म्हणून ओळखलं जात होतं. काशीराम साहेबांच्या वडिलांचं नाव हरिसिंह असे होते. काशीराम साहेबांच्या वडिलांचं नाव हरिसिंह असे होते. काशीराम साहेबांचे वडील शेतीचं काम करायचं. पंजाब राज्यामध्ये रोपड नावाचा एक जिल्हा आहे आणि या रोपड नावाच्या जिल्ह्यामध्ये खवासपूर नावाचं एक गाव आहे आणि या खवासपूर नावाच्या गावामध्ये काशीराम साहेबांचे वडील हरिसिंह शेती करत होते. काशीराम साहेबांच्या वडिलांचे भाऊ म्हणजे हरिसिंहाचे भाऊ मिलिटरीमध्ये होते. काशीराम साहेबांचे वडील शेतीच्या व्यतिरिक्त चांबडे रंगवणे चांबड्याला रंग देण्याचं जे काम असतं ते देखील त्या काळामध्ये ते करायचे. 15 मार्च 1934 रोजी 15 मार्च 1934 रोजी पिरतीपूर भुंगा नावाच्या गावामध्ये काशीराम साहेबांचा जन्म झाला. आता पिरतीपूर भुंगा नावाचं गाव कुठं आहे तर खवासपूर पासून एक साधारण 10-15 किलोमीटरवरती पिरतीपूर भुंगा नावाचं गाव आहे. आणि पिरतीपूर भुंगा गावामध्ये का काशीराम साहेबांचा जन्म झाला तर काशीराम साहेबांची आई बिशन देवी या पिरतीपूर भुंगाच्या होत्या. म्हणजे काशीराम साहेबांच्या आईचं नाव बिशन देवी होते. आणि काशीराम साहेबांच्या वडिलांना म्हणजे हरिसिंहांना 3 मुलं होते आणि सर्वात थोरला मुलगा मोठा मुलगा काशीराम साहेब होते. आणि त्या काळातल्या किंवा आजही बऱ्याचशा धर्मामध्ये पद्धत आहे की थोरल्या मुलाचा जन्म आईच्या गावामध्ये होतं. त्याच्यानुसार काशीराम साहेबांचा जन्म पिरतीपूर भुंगा नावाच्या गावामध्ये झाला होता 15 मार्च 1934 रोजी. वास्तविक पाहता काशीरामांचं नाव काशीराम ठेवण्यामागे देखील एक हिस्ट्री आहे. काय तर पिरतीपूर भुंगा नावाचं जे गाव आहे म्हणजे त्यांच्या आईचं जे गाव आहे त्या गावामध्ये एक संत यायचा. प्रवचन देण्यासाठी एक संत महाराज यायचे. महाराज व्यक्तिमत्व होतं ते प्रवचन देण्यासाठी यायचे. आणि ते पिरतीपूर भुंगा नावाचं जे गाव आहे त्या गावावरती त्या संताच्या प्रवचनाचा फार मोठा प्रभाव निर्माण झाला होता. आणि त्या प्रवचनाला काशीरामांची आई म्हणजे बिशन देवी या देखील त्या महाराजांच्या किंवा संताच्या त्या प्रवचनाला जायच्या. त्यांचं नाव काशीराम होतं. त्या संताचं नाव काशीराम होतं. संतांच्या नावावरून काशीरामांच्या आईवरती त्या प्रवचनाचा प्रभाव पडला, त्या संतांच्या विचारांचा प्रभाव पडला आणि त्यांचं नाव आपल्या मुलाला द्यावं संताला म्हणून काशीरामांच्या आईने काशीराम साहेबांना त्यांचं नाव दिलं ते म्हणजे काशीराम. आणि प्रेमाने काशीराम साहेबांची आई त्यांना काशी असं म्हणायचे. काशीराम साहेबांना आणखी 2 भाऊ होते. त्यांचं नाव दलवार सिंह आणि एकाचं नाव हरबंस सिंह आणि दलवार सिंह. तुम्ही जर त्यांची नावं पाहिली तर पंजाबमध्ये जेवढे शीख लोक आहेत ते स्वतःच्या नावापुढे सरदार किंवा नावानंतर सिंह असं लावतात. सिंह म्हणजे बलवानतेचं प्रतीक असतं. परंतु काशीराम साहेबांच्या पुढे मागे जर तुम्ही पाहिलं तर कुठेच सिंह हा नाव त्यांनी लावलं नव्हतं. त्याचं कारण हे आहे कदाचित हे बऱ्याचशा लोकांना माहिती नसेल त्यांच्या नावापुढे हे नव्हतं कारण त्या संताच्या नावावरून ते नाव घेण्यात आलं होतं. त्याच्यानंतर एक वेगळं वैशिष्ट्य काशीराम साहेबांचं जर तुम्ही पाहिलं असेल
त्यांच्या फोटोमध्ये, त्यांच्या लाईव्ह दिसण्यामध्ये काशीराम साहेब जरी शीख असले तरी सुद्धा त्यांचे भाऊ, त्यांचे वडील सर्वजण जे शीख समुदाय दाढी वाढवतो असं ते टोप वगैरे वापरतात, तशा पद्धतीने काशीराम साहेब राहत नव्हते. म्हणजे अगदी सुरुवातीपासूनच ते थोडेसे परिवर्तनवादी विचारांचे होते असं म्हटलं तरी काय वावगं ठरणार नाही. त्याच्यामुळे ती दाढी किंवा ते केस वगैरे कधी काशीराम साहेबांनी वाढवलं नाही. काशीराम साहेबांना 2 बहिणी होत्या, एक सबरण कौर आणि दुसरी गुरुचरण कौर. सबरण कौर आणि गुरुचरण कौर असं एक थोडक्यात काशीराम साहेबांची फॅमिली लाईफ आहे. फार त्यांच्या कौटुंबिक जीवनाबद्दल देखील फारशी माहिती मिळत नाही, परंतु काशीराम साहेब लहान असताना आपल्या वडिलांबरोबर म्हणजे शाळेमध्ये शिक्षण घेत असताना वडिलांबरोबर शेतीमध्ये सुद्धा काम करण्यासाठी वडिलांना मदत करत होते. किंवा मला ते कॉलेजमध्ये शिकायला असताना त्यांनी बरेचसे आंब्यांच्या ज्या बागा असतात त्या आंब्यांच्या बागामध्ये आंबे तोडायचे, बाजारामध्ये रोपडच्या बाजारामध्ये जाऊन ते विकायचं, हे काम देखील त्या काळामध्ये विद्यार्थी काशीराम साहेबांनी केलं होतं. फारच चांगल्या प्रकारची सर आपण माहिती दिली. एकंदरीत आत्ताच तुम्ही सांगितलं की मान्यवर काशीराम साहेब यांच्या जीवनावर जे मराठीमध्ये लिखाण नसतं किंवा इतर संदर्भ पुस्तकं बरेच चाळावी लागतात. जर एखादा वक्ता ज्यावेळेस तो एक स्पीच करत असतो त्यावेळेस तो स्पीच करत असताना आपल्याला एकंदरीत त्यानं जर 100 पुस्तकं वाचली असतील तर आपल्याला ॲट ए टाईम अर्ध्या ते 1 तासात आपल्याला 100 पुस्तकांचं ज्ञान मिळतं. आमच्या प्रेक्षकांनाही तशाच प्रकारे तुम्ही एकंदरीत जो आजचा जो भाग आहे या भागामध्ये मला तुम्ही जो मटेरियल मिळवलेला आहे इंग्लिशमधून, मराठीमधून, हिंदीमधून, त्या मटेरियलचं सर्व काही ज्ञान या ठिकाणी मिळत आहे आमच्या प्रेक्षकांना. त्याबद्दल परत एकदा तुमचा धन्यवाद देतो. कारण की हा अभ्यास करणं, PhD मिळवणं ते प्रत्येकाचं स्वप्न असतं, पण ते काही जणांचं स्वप्न होत राहतं, त्यासाठी संघर्ष करावा लागतो. असो सर, तुम्ही आता जे मान्यवर काशीराम साहेब यांच्या जीवनाविषयी म्हणजे कौटुंबिक विषयी तुम्ही चांगल्या प्रकारची माहिती दिली, तर मला त्याच्यावर एक पुढील प्रश्न असा विचारायचा आहे की एकंदरीत त्यांची कौटुंबिक स्थिती तर तुम्ही सांगितली. देशामध्ये ज्यावेळेस परिवर्तन करायचं असतं ते परिवर्तन करत असताना आपल्याला शिक्षण घेणं हेही तितकंच महत्त्वाचं आहे. कारण की तुम्हाला ज्ञान, अज्ञान, चांगलं वाईट, खरं खोटं ह्या गोष्टी जर समजायच्या असतील तर तुम्हाला शिक्षणही तेवढंच महत्त्वाचं आहे. तर एकंदरीत मान्यवर काशीराम साहेब यांचं शिक्षणविषयक माहिती तुम्ही द्याल तर बरं होईल. ओके, फार महत्त्वाचा हा देखील प्रश्न आहे. कारण का जसं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते की शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे, जो तो प्राशन करेल तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही. त्या युक्तीप्रमाणे आजच्या घडीला किंबहुना सर्वच जे काही परिवर्तनवादी चळवळीमध्ये शिकणारे जेवढे किंवा काम करणारे जेवढे कार्यकर्ते आहेत त्या सर्वांनीच आपल्या पाल्यांना, आपल्या मुलांना शिक्षण देणं फार गरजेचं आहे. कारण का शिक्षणामुळे विवेक तयार होतो आणि विवेकाच्या माध्यमातून जसं तुम्ही आता सांगितलं की खरं काय, खोटं काय, सत्य काय, असत्य काय याची चाचपणी करण्याची ताकद आपल्याला शिक्षणाच्या माध्यमातून मिळते. काशीराम साहेबांचं शिक्षणाच्या संदर्भात जर आपण पाहिलं, जसं मी सुरुवातीला सांगितलं की रोपड जिल्ह्यातील फार ग्रामीण भागामध्ये खमासपूर नावाचं फार छोटंसं गाव होतं. अगदी इतकं छोटंसं गाव होतं की त्या गावामध्ये प्राथमिक शाळा सुद्धा नव्हती. काशीराम साहेबांचं खवासपूर नावाचं जे गाव आहे त्या गावामध्ये प्राथमिक शाळा सुद्धा नव्हती. खवासपूर पासून एक 2 किलोमीटरवरती मलकापूर नावाचं एक गाव आहे. खवासपूर पासून 2 किलोमीटरवरती मलकापूर नावाचं एक गाव होतं. त्या गावामध्ये म्हणजे त्या मलकापूरपर्यंत पायी प्रवास करून, सायकलवरती प्रवास करून 1ली ते 4थी पर्यंत शिक्षण, 1ली ते 4थी पर्यंत प्राथमिक शिक्षण मलकापूर नावाच्या गावामध्ये काशीराम साहेबांचं झालं. आणि मलकापूर म्हणजे प्राथमिक शाळा म्हटल्यानंतर 4थी पर्यंत त्या ठिकाणी शिक्षण असतं. त्याच्यामुळं 5वी नंतरचं शिक्षण म्हणजे 4थीच्या नंतरचं शिक्षण घेण्यासाठी काशीराम साहेबांना रोपडमध्ये जावं लागलं, जिल्ह्याच्या ठिकाणी जावं लागलं. त्या ठिकाणी एक इस्लामिक स्कूल आहे, रोपडमध्ये इस्लामिक स्कूल आहे, शाळा आहे. त्या शाळेमध्ये 10वी पर्यंत शिक्षण, 5वी ते 10वी पर्यंत शिक्षण काशीराम साहेबांचं त्या ठिकाणी झालं. त्याच्यानंतर 11वी 12वी पर्यंत शिक्षण पब्लिक स्कूलमध्ये झालं. रोपडमध्ये जे पब्लिक स्कूल आहे तिथे झालं. आणि त्यांचं ग्रॅज्युएशनपर्यंत शिक्षण त्यांचं गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ रोपड या कॉलेजमधून 1956 साली त्यांनी भौतिकशास्त्र आणि रसायनशास्त्र हे 2 विषय घेऊन त्यांनी BScची पदवी प्राप्त केली. आणि याच पदवीच्या आधारे त्यांना 1956 मध्ये देहरादून या ठिकाणी जॉब देखील लागला होता. असे एक त्यांची थोडक्यात शिक्षणाविषयी माहिती आहे. आता एकंदरीत तुम्ही
शिक्षणाविषयी त्यांची बऱ्यापैकी नाही ते संपूर्ण त्यांची शिक्षणाची एक माहिती सांगितली. त्यांचं शिक्षण कशा प्रकारे सुरू झालं, त्यांनी कुठपर्यंत शिक्षण घेतलं, ह्या सर्व काही तुम्ही सांगितलं. पण हे सर्व शिक्षण ज्यावेळेस एखाद्या चांगल्या चळवळीला किंवा चांगल्या सत्कार्याला ज्यावेळेस व्यक्ती लावतो त्यावेळेस त्याला चांगलंच मानसिक समाधान हे लागतं. कारण की बाबासाहेबांनी समाजाची चळवळ पुढे घेऊन जात असताना त्यांना अनेक अडचणी आल्या. ह्या अडचणींना ते फेस करत असताना त्यांनी त्यांची जी 4 मुलं असतील त्या 4 मुलांना सुद्धा त्यांनी म्हणजे एकंदरीत समाजासाठी वाहून दिलं असं म्हणलं तरी वावगं ठरणार नाही. मग हे सर्व करत असताना सुद्धा मग हे शिक्षण त्यांनी समाजासाठी त्यांचं काय असेल ते अर्पण केलं आणि उपयोगी आणलं. तशाच प्रकारे मान्यवर काशीराम साहेब यांनीही समाजासाठी हे शिक्षण उपयोगात आणण्याचा प्रयत्न केला. बाबासाहेबांनीही त्यांची 4 मुलं ते वारले, 4 मुलं, त्यावेळेस ते 4 मुलांसाठी ते काही करू शकले नाही. त्यांनी समाजाचा प्रथम विचार केला. कारण की त्यांनी शिक्षण घेत असतानाच ते शिक्षण हे माझं शिक्षण हे माझ्या समाजासाठी आहे असं म्हणलं होतं. तर मान्यवर काशीराम साहेब यांनी हे शिक्षण त्यांचं पूर्ण केलं. आणि हे शिक्षण पूर्ण केलं असताना त्यांनी बाबासाहेबांची चळवळ आहे हे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी सांगितलं होतं की जग बदल घालून घाव माझं सांगून गेले भीमराव. म्हणजेच बाबासाहेबांची चळवळ अण्णाभाऊ साठे हे पुढे चालवत होते असं त्यांना या एका वाक्यातून सांगण्याचा त्यांनी प्रयत्न केला होता. तेही त्या चळवळीचे खंदे समर्थक होते. त्यानंतर मान्यवर काशीराम साहेब हे आले. मग मान्यवर काशीराम साहेब हे एकंदरीत आंबेडकर चळवळीकडे म्हणजे कशा प्रकारे बोलले. म्हणजे BSc झालेला माणूस, पंजाबमधला माणूस, बरोबर, पंजाबमध्ये जन्म घेतलेला माणूस किंवा रामदास शीख किंवा चर्मकार कम्युनिटीमध्ये येणारा माणूस बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळीकडे कसा वळला. वास्तविक पाहता ज्यावेळेस त्यांचं BSc झालं, फिजिक्स या विषयामध्ये त्यांचं BSc झालं आणि त्या BScच्या बेसवरती 1956 साली त्यांना देहरादून या ठिकाणी भूसर्वेक्षण नावाचा एक विभाग आहे. त्या भूसर्वेक्षण विभागामध्ये एक नोकरी लागली आणि 1956 ते 1958 या 2 वर्षाच्या कालखंडामध्ये ते तिथपर्यंत नोकरीला 2 वर्ष तिथं होती. त्याच्यानंतर ते पुण्यात आले. परंतु 1956 ते 58 याच दरम्यान 6 डिसेंबर 1956 रोजी विश्वरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं महापरिनिर्वाण झालं आणि 6 डिसेंबर 1956ला त्यांचे निर्वाण झाल्याची बातमी पूर्ण देशभर पसरली. जशी ही देशभर बातमी पसरली तशी ती देहरादूनमध्ये सुद्धा आली आणि देहरादूनमध्ये आल्यानंतर देहरादूनमध्ये भूसर्वेक्षण विभागामध्ये काशीराम साहेबांसोबत त्यांचा एक सहकारी मित्र होता. त्याचं नाव श्री गैनी नावाचा एक त्यांचा मित्र होता आणि बाबासाहेब आंबेडकर गेल्याची बातमी ज्यावेळेस त्याला कळाली त्यावेळेस तो श्री गैनी एवढा शोकसागरात बुडाला, एवढा दुःखी झाला. म्हणजे जशा पद्धतीने आपल्या घरातली एखादी व्यक्ती, आपले आई वडील एक्सपायर होते किंवा आपल्या घरातला फार जवळचा व्यक्ती एक्सपायर होतो आणि त्यावेळेस आपण फार दुःखी होतो, फार व्यतीत होतो. अशा प्रकारच्या शोकसागरामध्ये श्री गैनी नावाचे त्यांचा एक सहकारी मित्र काशीराम साहेबांचा तो दुःखी झाला होता. काशीराम साहेबांना काय समजना की बाबा सोबत राहणारे हे मित्र होते, त्यामुळे त्यांना समजना की बाबा कुठेतरी दिल्लीमध्ये, मुंबईमध्ये एका व्यक्तीचं निधन झाले, महापरिनिर्वाण झाले आणि इथं देहरादूनमध्ये हा श्री गैनी एवढा दुःखी का झालाय. वास्तविक पाहता काशीराम साहेबांना याचा अर्थ असा होतो बघा, काशीराम साहेबांना बाबासाहेब आंबेडकरांच्या कार्याविषयी कल्पना नव्हती. नाव माहिती होतं की बाबा बाबासाहेब आंबेडकर नावाचे व्यक्तिमत्व आहेत, हे नाव त्यांना माहिती होतं, परंतु त्यांनी काय कार्य केलं एक्झॅक्ट याची कल्पना त्यांना नव्हती. परंतु ती कल्पना श्री गैनी यांना होती. त्याच्यामुळेच तर एवढे दुःखी झाले होते. आणि काशीराम साहेबांनी त्यांना विचारलं की बाबा एवढं दुःखी होण्याचं कारण काय. तर त्यावेळेस श्री गैनी आणि काशीराम साहेब यांच्यामध्ये जी काय चर्चा झाली आणि या चर्चेच्या नंतर खऱ्या अर्थानं बाबासाहेब आंबेडकरांचं सामाजिक आंदोलनाचं, सामाजिक उत्थानाचं कार्य काही प्रमाणात श्री गैनी यांच्याकडून त्यांना समजलं आणि या घटनेच्या नंतर काशीराम साहेबांनी स्वतःहून बाबासाहेब आंबेडकरांची कार्याची माहिती
घेण्याचा प्रयत्न केला किंवा ती पहिली संधी त्यांना मिळाली. ही त्यांनी पहिली घटना. या पहिल्या घटनेच्या माध्यमातून बाबासाहेब आंबेडकरांच्या कार्याची बेसिक माहिती मिळवण्याचा प्रयत्न काशीराम साहेबांना झाला. एक्झॅक्ट ते चळवळीकडे वळाले नव्हते, कारण 58चा तो कालखंड होता. त्याच्यानंतर 1958 साली देहरादून या ठिकाणची नोकरी त्यांनी सोडली. का तर पुण्यातील खडकी नावाच्या ठिकाणी सेंट्रल गव्हर्नमेंटची एक फॅक्टरी आहे, ॲम्युनिशन फॅक्टरी. या ॲम्युनिशन फॅक्टरीमध्ये 1958ला काशीराम साहेबांना एक चांगला जॉब मिळाला. असिस्टंट सायंटिस्ट या पदावरती काशीराम साहेबांची त्या ठिकाणी नियुक्ती त्यांची झाली किंवा त्या ठिकाणी त्यांना नोकरी लागली. त्याच्यामुळे काशीराम साहेब 1958ला महाराष्ट्रातील पुण्यामध्ये आले, त्या नोकरीच्या निमित्ताने आले. खऱ्या अर्थानं ज्यावेळेस महाराष्ट्रामध्ये किंवा पुण्यामध्ये त्या खडकीमध्ये ॲम्युनिशन फॅक्टरीमध्ये काशीराम साहेब आले, त्याच वेळेस खऱ्या अर्थानं काशीराम साहेबांच्या जीवनाला कलाटणी मिळाली. ती कशी तर 1962च्या दरम्यान या ॲम्युनिशन फॅक्टरीमध्ये एक प्रकरण झालं. ते चळवळीच्या भाषेमध्ये दीनाभाना प्रकरण या नावाने फार चळवळीच्या लोकांना प्रसिद्ध आहे, परंतु ज्या लोकांना माहिती नसेल ते मी थोडक्यात या ठिकाणी डिटेल सांगतो की दीनाभाना प्रकरण काय होतं. तर 1962 साली ॲम्युनिशन फॅक्टरी जी आहे त्या ॲम्युनिशन फॅक्टरीच्या मॅनेजमेंटने पुढच्या वर्षीच्या म्हणजे 1963च्या ज्या काही सुट्ट्या असतात ते ह्या वर्षी त्या जाहीर केल्या जातात की पुढच्या वर्षी कुठल्या सुट्ट्या आहेत आपल्या. तर त्या सुट्ट्या जाहीर करत असताना ॲम्युनिशन फॅक्टरीच्या मॅनेजमेंटने त्या सुट्ट्या जाहीर करत असताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीची सुट्टी आणि बुद्ध जयंतीची सुट्टी या 2 सुट्ट्या रद्द केल्या. आंबेडकर जयंतीची सुट्टी रद्द केली आणि बुद्ध जयंतीची सुट्टी रद्द केली. आणि रद्द केल्या म्हणजे त्या कटच नाहीत केल्या, त्या फक्त जयंतीच्या सुट्ट्या रद्द केल्या आणि त्याच्या जागेवर दुसऱ्या सुट्ट्या दिल्या. दुसऱ्या सुट्ट्या कुठल्या दिल्या? लोकमान्य टिळकांची जयंतीची सुट्टी ऍड केली त्याच्यामध्ये. आणि दिवाळीच्या भाऊबीजेची सुट्टी दिली जात नव्हती, ती दिवाळीच्या भाऊबीजेची सुट्टी देखील ऍड करण्यात आली. म्हणजे 2 सुट्ट्यांचा जो कोरम आहे ते भाऊबीज आणि लोकमान्य टिळक यांच्या जयंतीच्या माध्यमातून तो भरून काढण्यात आला. तर हा जो प्रकार आहे म्हणजे ॲम्युनिशन फॅक्टरीमध्ये हा जो मॅनेजमेंटने घेतलेला निर्णय आहे, या निर्णयाच्या विरोधात त्या ठिकाणी या ॲम्युनिशन फॅक्टरीमध्ये एक चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांची संघटना होती आणि या चतुर्थ श्रेणी कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष होते. त्यांचं नाव दीनाभाना. दीनाभानाविषयी माहिती जर पाहिली तर दीनाभाना हे राजस्थानचे होते. राजस्थानमधील भंगी समाजाचा हा व्यक्ती, राजस्थानमधला भंगी समाजाचा हा व्यक्ती होता आणि ॲम्युनिशन फॅक्टरीमध्ये तो चतुर्थ श्रेणी कामगार होता. आणि चतुर्थ श्रेणी कामगार असताना त्या ठिकाणी ते दीनाभाना चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांची संघटना चालवायची, त्याचे ते अध्यक्ष होते. आणि चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्याच्या अध्यक्ष नात्याने दीनाभाना यांनी मॅनेजमेंटला प्रश्न विचारला किंवा मॅनेजमेंटला त्यांनी सांगितलं की आंबेडकर जयंतीची बुद्ध जयंतीची सुट्टी रद्द करायची नाही, किंबहुना ती परत आम्हाला मिळावी, त्या सुट्ट्या आम्हाला बुद्ध जयंतीच्या आणि आंबेडकर जयंतीची परत मिळाव्या. यासाठी त्यांनी ॲम्युनिशन फॅक्टरीमध्ये फार मोठं आंदोलन या चतुर्थ श्रेणी संघटनेच्या माध्यमातून दीनाभाना यांनी सुरू केलं. आणि हे आंदोलन सुरू केल्यानंतर या ठिकाणी जे काय म्हणजे चतुर्थ श्रेणी कर्मचारी असल्या कारणाने बरेचसे आपल्या SC कॅटेगरीमधले SC ST कॅटेगरीचे लोक मोस्ट ऑफ त्या काळामध्ये म्हणजे 1958 हा कालखंड आहे, त्या कालखंडामध्ये मोस्ट ऑफ ज्या नोकऱ्या इतर मिळत नव्हत्या जे होत्या त्या चतुर्थ श्रेणीच्या नोकऱ्या होत्या. त्यामुळे SCचे लोक मोस्ट ऑफ त्याच्यामध्ये होते, त्या चतुर्थ श्रेणी कर्मचारी संघटनेमध्ये जास्त होते. आणि भंगी समाजाचे एक दीनाभाना होते आणि त्याच्या व्यतिरिक्त जे काय महार समाजाचे चतुर्श्रेणी कर्मचारी होते, या सर्वांना सोबत घेऊन दीनाभानांनी हा संघर्ष लढा चालू केला होता. परंतु ॲम्युनिशन फॅक्टरीच्या मॅनेजमेंटने या सर्व कर्मचाऱ्यांना बोलवलं, या सर्व SC STच्या कर्मचाऱ्यांना बोलवलं आणि त्या सर्वांना दम दिला की जर तुम्ही असं आंदोलन करायला लागले आंबेडकर जयंतीच्या सुट्टीसाठी, बुद्ध जयंतीच्या सुट्टीसाठी, तर तुम्हाला कामावरून कमी काढू किंवा कामावरून तुम्हाला बडतर्फ केलं जाईल, काढून टाकलं जाईल. त्यामुळं बघा विचार करा, म्हणजे भंगी समाजाचा व्यक्ती हा लीड करत होता, दीनाभाना हे भंगी समाजाचे होते. इतर सर्व जे लोक आहेत कार्यकर्ते होते ते मोस्ट ऑफ ते बौद्ध समाजाचे किंवा महार जे आपण म्हणतो महार आणि बौद्ध समाजाचे लोक कर्मचारी होते. ते सर्व घाबरले. मॅनेजमेंटने ज्यावेळेस त्यांना दम दिला की तुम्हाला कामावरून काढून टाकू, त्यावेळेस ते सगळे बाबासाहेब आंबेडकरांच्या जातीमध्ये जन्मलेले जे लोक आहेत म्हणजे महाराष्ट्रामधले, त्या लोकांनी पळ काढला या आंदोलनात. बघा म्हणजे बरेचसे मुद्दा मी तुम्हाला सांगतो, कारण का महाराष्ट्रामध्ये म्हटलं म्हणजे विचार केला तर बऱ्याच वेळा
फुले शाहू आंबेडकरांचा किंवा बाबासाहेब आंबेडकरांचा विचार घेऊन आपण जाती उद्धाराचं कार्याविषयी सांगतो, परंतु बाबासाहेब आंबेडकरांना परत एका जातीमध्ये बंदिस्त करण्याचं काम देखील हेच लोक करत असतात. आणि तोच 1962चा जो इन्सिडेंट जर आपण पाहिला की दीना भानाने त्याला ज्या त्या मुद्द्याला धरून संघर्ष चालवला, त्या संघर्षातून या लोकांनी आपलं अंग काढून घेतलं, परंतु दीना भाना मात्र शेवटपर्यंत त्याला संघर्ष करत राहिले आणि सरते शेवटी मॅनेजमेंटने त्यांना कामावरून काढून टाकलं. दीना भाना यांना मॅनेजमेंटने काढून टाकलं आणि दीना भाना यांना मॅनेजमेंटने काढून टाकल्यानंतर, नोकरीवरून कमी केल्यानंतर हे जे चतुर्श्रेणी कर्मचारीचे लोक आहेत आणि म्हणजे पाठीमागून का होईना दीना भाना यांना सांगितलं की या अम्युनिशन फॅक्टरीमध्ये एक नवीन आलेला व्यक्ती आहे काशीराम साहेब, ते देखील SC मधलेच आहेत, ते देखील SC मधलेच आहेत आणि त्या वरच्या पोस्टवरती, अधिकारी पोस्टवरती, असिस्टंट सायंटिस्ट पदावरती आहेत, तर आपण सर्वजण त्यांच्याकडे जाऊ, ते आपल्याला नक्कीच मदत करतील, कारण ते सुद्धा SCचे आहेत. त्यामुळे काशीराम साहेबांच्या ऑफिसमध्ये हे सर्व चतुर्श्रेणी कर्मचाऱ्याचे कार्यकर्ते गेले, दीना भाना गेले, DK खापर्डे हे सर्व कार्यकर्ते त्यावेळेस होते चतुर्श्रेणी कर्मचाऱ्यांमध्ये, ते सर्व त्यांच्याकडे गेले आणि गेल्यानंतर काशीराम साहेबांना असं हे प्रकरण सांगितलं. तर काशीराम साहेबांनी त्यांना मदत न करता त्यांना ऑफिसमधून हाकलून दिलं. काशीराम साहेबांनी त्यांना ऑफिसमधून हाकलून दिलं की मी आपल्या कामामध्ये की बाबा आपल्या समाजाचा व्यक्ती आहे किंवा आपल्या कॅटेगरी मधला आहे, आपल्याला सहकार्य करेल या विचारातून ते गेले होते, परंतु काशीराम साहेबांनी त्यांचं म्हणजे ऐकून घेतलं, परंतु त्यांना सहकार्य न करता त्यांना हाकलून दिलं. हाकलून दिल्यानंतर हे सगळे लोक परत आले आणि परत आल्यानंतर त्यांनी विचार केला की ह्या माणसाने आपण हाकलून का दिला असेल, आपल्याला हाकलून का दिला असेल, ते विचारायचं राहून गेलं. त्यामुळं रात्रीच्याला म्हणजे जिथं त्याच दिवशी रात्री जिथं काशीराम साहेब राहतात तिथं हे सर्व लोक गेली की म्हणजे विचारायचं तिथं जाऊन का आम्हाला हाकलून का दिलं तुम्ही, हाकलून का दिलं हे विचारायसाठी हे खरं तर घरी गेले. आणि काशीराम साहेबांनी त्यांच्या जिथं राहत होते त्यांच्या घरी गेल्यानंतर त्यांच्याशी बोलताना, बातचीत करताना काशीराम साहेबांनी सांगितलं की मी तुम्हाला टेस्ट करत होतो की तुम भागनेवाले लोक हो गया. भागनेवाले म्हणजे कसं आहे, तुम्ही आंदोलन करताय हे करताय, पण जर तुम्हाला कोणी एखाद्याने पळवलं तर तुम्ही पळताय का, हे मी तुम्हाला टेस्ट करत होतो, पण तुम्ही पळणारे नाही तर लढणारे आहेत, कारण का जर पळणारे असते तर परत आला नसता. तर ह्या घटनेच्या नंतर काशीराम साहेबांनी त्यांना फार महत्त्वाचं सहकार्य केलं. महत्त्वाचं सहकार्य म्हणजे काय, तर दीना भानांना नोकरीवरून काढल्यानंतर हे प्रकरण त्यांनी कोर्टामध्ये नेलं. कोर्टाचा ज्यावेळेस जो 1962च्या दरम्यान 500 का 1000 रुपये काहीतरी खर्च केससाठी झाला होता, त्या लोकांकडे दीना भानांकडे एवढे पैसे नव्हते, ते पैसे स्वतः काशीराम साहेबांनी भरले होते. त्या केसचे पैसे उचल्याची फी काशीराम साहेबांनी भरली. केस स्टँड झाली आणि दीना भानांच्या बाजूने निकाल लागला आणि दीना भानांना परत कामावरती, नोकरीवरती रुजू झाले किंवा त्यांना नोकरीवरती घेण्यात आलं. एवढंच नव्हे, मॅनेजमेंटने त्यांनी जो घेतलेला निर्णय आहे आंबेडकर जयंतीच्या सुट्टी आणि बुद्ध जयंतीची सुट्टी सुद्धा परत दिली. तर या घटनेच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं म्हणजे आंबेडकरी चळवळीकडे एकत्रितपणे काय म्हणतात आकर्षित होण्याची जी काही सिस्टीम आहे, जसं चुंबकीय आकर्षण असतं, त्या चुंबकीय आकर्षणाच्या नियमाच्या माध्यमातून दीना भाना असतील, DK खापर्डे असतील किंवा चतुर्श्रेणी कर्मचारी सर्व संघटना असतील, यांचं एकामेकामध्ये सुसंवाद सुरू झाला होता. सुसंवाद सुरू झाला आणि या सुसंवादाच्या माध्यमातून DK खापर्डे यांनी त्यांना एक पुस्तक वाचायला दिलं. त्या पुस्तकाचं नाव आहे ॲनिलेशन ऑफ कास्ट. बाबासाहेब आंबेडकरांचं एक पुस्तक वाचण्यासाठी दिलं आणि त्याचं नाव आहे ॲनिलेशन कास्ट. तर हे ॲनिलेशन ऑफ कास्ट नावाचं पुस्तक काशीराम साहेबांनी एका रात्रीमध्ये 3 वेळा वाचून काढलं. आणि दुसऱ्या दिवशी सकाळी त्यांनी एक निर्णय घेतला की इथून पुढं मी फक्त बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारधारेचा प्रचार आणि प्रसार करण्याचंच कार्य करणार किंवा माझं जीवन हे बाबासाहेब आंबेडकरांच्या मिशनसाठी देणार. तर अशा माध्यमातून किंवा या प्रकरणाच्या किंवा या प्रोसेसच्या माध्यमातून काशीराम साहेब आंबेडकरी चळवळीकडे आकर्षित होत गेले किंवा आंबेडकरी चळवळीकडे काशीराम साहेबांचा लोढा किंवा ओढा आला गेला. खूपच इंटरेस्टिंग असं प्रकरण त्यांचं आहे, कारण की आंबेडकरी चळवळीकडे वळण्याचं कारण आत्ताच सरांनी सांगितलं की त्यांचं मान्यवर काशीराम साहेब म्हणजे सुरुवातीला त्यांनी सांगितलं होतं की मान्यवर काशीराम साहेब यांच्यावर PhD करण्याचं कारण त्यांनी सांगितलं की प्रथमतः चळवळीला का जोडलं गेलो हे त्यांनी प्रथमतः सांगितलं की जे बामसेफचे राष्ट्रीय सहसचिव आहेत माननीय DR ओळसर यांचा केडर कॅम्प म्हणजेच प्रशिक्षण शिबिर हे त्यांना वाटलं दुसऱ्या दिवशी परीक्षा असताना सुद्धा ते गेले त्या ठिकाणी आणि ते परीक्षा
परीक्षेचा न विचार करता 2 तास असेल हा विचार करून ते त्या ठिकाणी गेले आणि कम्प्लिटली 8 तास त्या ठिकाणी बसले. आणि फक्त तो प्रसंग त्यांच्या म्हणजे आयुष्याला किंवा त्यांच्या लिखाणाला किंवा त्यांना प्रोत्साहन देणारा ठरला आणि त्या आयुष्याला कलाटणी देणारा ठरला. तर अशाच प्रकारचं काहीतरी त्यांनी जे प्रकरण सांगितलं, 2 प्रकरणं सांगितली. एक गैनींचं एक प्रकरण सांगितलं आणि दिनाभानांचं एक प्रकरण सांगितलं. त्या प्रकरणातून त्यांनी जी आंबेडकरी चळवळ चालवण्याचं जे त्यांनी मोलाचं काम केलं ह्या भारत देशामध्ये, ते खरंच आजपर्यंत तरी मला वाटतं आणखी तरी तशा प्रकारचं एक नेतृत्व समाजामध्ये निर्माण नाही झालेलं. कारण की हे नेतृत्व समाजामध्ये निर्माण करत असताना आपलं बुद्धी, श्रम, कौशल्य, पैसा आणि आपल्या घरावरील जे काही आपलं प्रेम असेल ते पूर्णपणे समाजासाठी अर्पण करावं लागतं. आणि हेच सर्व काही मान्यवर काशीराम साहेब यांनी केलं. आणि खरंच हे प्रकरण जसं जसं पुढे पुढे ऐकत जाईल तसं इंटरेस्टिंग होत चाललेलं आहे. कारण की आतापर्यंत जेवढी माहिती ऐकली की काशीराम साहेबांचे जे फॅमिली बॅकग्राऊंड असेल, त्यांचे शिक्षणविषयक असेल, कारण की ग्रामीण भागातून एखादा व्यक्ती एवढ्या मोठ्या समाजकार्य करतो, भारतामध्ये समाजकार्य करतो. कारण की त्यावेळेची व्यवस्थासुद्धा त्यांच्या समाजकार्याला मान्यता देत नव्हती. कारण की 2 प्रकरणावर ते एवढं दिसून येतं की ते मयत झाले. बाबासाहेबांचं महापरिनिर्वाण झालं होतं त्यावेळेस तो गैनी हे रडत होते. त्यानंतर दिनाभानांचं जे प्रकरण झालं हे म्हणजे बाबासाहेबांनी जाती निर्मूलनाचं जे काम केलं ते दिनाभान आपलं जे मान्यवर काशीराम साहेब होते तोपर्यंत तरी संपलं नव्हतं. म्हणजे बाबासाहेबांच्या निधनानंतरही ते चालूच होतं. आणि ह्या अशा प्रकारच्या जाती व्यवस्थेला टक्कर देणं खरंच एका साधारण व्यक्तीचं तरी हे काम नाही. कारण की हे काम जिद्दीचं, नेटाचं आणि एक समाजाला, झोपलेल्या समाजाला जागं करण्याचं हे काम आहे.